Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson Go and Come from 5th standard. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5th स्टँडर्डचा गो अँड कम म्हणजे जा आणि या हा लेसन बघणार आहोत. खूप छान असा संदेश या पाठाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनात परिश्रम व शिस्त याचे खूप महत्त्व आहे आणि हेच आपल्याला या पाठात सांगितले आहे. Okay, so let's start. Go and come. Once there was a little boy who lived in a pretty little cottage. Cottage means छोटे घर. तर एकदा एक लहान मुलगा एका छोट्या घरात तो राहत होता. There was a lovely garden around the cottage. त्या घराजवळ सुंदर बाग होती. Different kinds of plants grew in the garden. आणि बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वाढत होत्या. सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. आणि त्यामुळे तिथे खूपसं काम करण्यासारखं होतं, खूप सगळं काम होतं. द प्लांट्स हॅड टू बी वॉटर एव्हरी डे. रोपट्यांना दररोज पाणी घालणे. दे हॅड टू बी गिवन मॅन्युअर फ्रॉम टाईम टू टाईम. मॅन्युअर म्हणजे खत, वेळोवेळी खत घालणे. दे हॅड टू बी कट अँड प्रण ॲट द राईट टाईम. आणि त्याचबरोबर रोपट्यांची योग्य वेळी काटणी छाटणी करणे. द गार्डन नीडेड विडिंग अँड क्लिनिंग. आणि विड म्हणजे बागेतील तण काढणे, गवत काढणे. तर त्याची तण काढणीसुद्धा आवश्यक होते आणि बाग स्वच्छ करणे इत्यादी सगळी कामे त्या बागेमध्ये करण्यासारखी होती. एव्हरीबडी इन द लिटिल बॉयज फॅमिली हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन. आणि त्या लहान मुलाच्या घरामध्ये असलेले प्रत्येक जण त्या बागेची काळजी घेण्यास मदत करत असे. बघूया पुढे. द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल हू केम टू स्टे विथ देम फॉर अ फ्यू डेज. आणि त्या मुलाचे जे काका होते ते अत्यंत कडक शिस्तीचे होते, जे काही दिवसांपासून त्यांच्यासोबत राहत होते. द अंकल बिलीव्ह हार्ड वर्क अँड डिसिप्लिन. आणि त्यांचा मेहनत आणि शिस्त यावर विश्वास होता. वन डे ही सॉ द बॉय वॉज प्लेइंग अराउंड इन द हाऊस. आणि एके दिवशी तो मुलगा घरात इकडे तिकडे खेळत होता. Little boy said the uncle, you will be far better at work. Your garden needs weeding sadly. Go now and weed it like good child. आणि तेव्हा काका त्याला म्हणाले, तुझ्या बागेतील तण काढणे गरजेचे आहे. तण खूप वाढले आहे. सो तू आता काय कर, गो नाऊ अँड वीड इट. तू आत्ता जा आणि ते विडिंग कर, म्हणजेच बागेतील तण काढून टाक. Little boy, said the uncle, you will be far better at work. Your garden needs weeding sadly. Go now and weed it. त्याचे अंकल त्याला म्हणतात की तू आता हे खेळणं बंद कर, खेळू नकोस, काहीतरी काम कर आणि आता जा आणि बागेची विडिंग कर, म्हणजेच बागेतील तण काढून टाक. पुढे बघूया. बट द लिटिल बॉय डिड नॉट फील लाईक विडिंग दॅट डे. पण त्या दिवशी काय झालं होतं, त्या मुलाला तण काढायची मुळीच इच्छा नव्हती, त्याची बेननी करायची इच्छा नव्हती. आय कांट डू इट, ही सेड. तो काकांना म्हणाला, मी ते करू शकणार नाही. ओ यस यू कॅन, सेड द अंकल. परंतु काका जे होते ते कसे होते, अत्यंत कडक शिस्तीचे होते. त्यांनी त्या मुलाला सांगितले, तुला हे काम केलंच पाहिजे. वेल आय डोंट वॉन्ट टू, नॉट जस्ट नाऊ, सेड द लिटिल बॉय. आणि त्यावर तो छोटा मुलगा म्हणाला की मला हे काम करायचं नाही, आता तर नाहीच नाही. बट यू मस्ट, सेड हिज अंकल, डोंट बी नॉटी, बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. पण त्याचे काका त्याला म्हणाले, तुला हे काम करावंच लागेल. डोंट बी नॉटी, खोडसाळपणा करू नको. बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. काय कर, तू आत्ताच ताबडतोब निघ आणि तुला जे काम सांगितलं आहे तण काढायचं ते काम तू कर.
दिस इज ॲन ऑर्डर, हा माझा हुकूम आहे. गेट अप अँड गो, आता तू निघ. The uncle was himself a hard-working man. He went away, carry off his own work another room, but the little boy sat still. त्याचे अंकल जे होते ते हार्ड वर्किंग होते, परिश्रमी होते. ही वेंट अवे, हे निघून गेले त्यांच्या काम करण्यासाठी अदर रूम. बट द लिटिल बॉय सॅट स्टिल. ही फेल्ड दॅट द अंकल वॉज बीइंग अनफेअर. त्याला असं वाटलं, त्या लहान मुलाला खूप वाईट वाटलं आणि काका आपल्यावर अन्याय करतायत असे त्याला वाटले. ही चीन बिगॅन टू वोबल, आणि त्याचे तोंड वेडे वाकडे झाले. ही हॅड लंप हिज थ्रोट, आणि त्याच्या घशात आवंडा आला. आवंडा म्हणजेच रडू येणे. अँड हिज आईज वेल, आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. जस्ट देन हिज मदर वॉक इन, आणि तितक्यात त्याची आई आत आली. व्हॉट्स द मॅटर लिटिल बॉय, शी आस्क. आणि तिने त्याला विचारलं, काय झालं बाळा तुला? व्हाय डू यू लुक सो अनहॅपी, आणि तू एवढा दुःखी का वाटत आहेस? तो मुलगा म्हणतो, अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन, सेड द लिटिल बॉय. आणि तो मुलगा आईला सांगतो की काकाने मला बागेतील तण काढायचे सांगितले आहे. पुढे बघू. ओ सेड हिज मदर, व्हॉट फन दॅट विल बी. आणि त्याची आई त्याला म्हणाली, अरे वा, अरे वा वा, किती मजा येईल. आय लव टू वीड, मला तण काढायला खूप आवडतं. अँड इट इज सच अ फाईन डे, आणि आजचा दिवस खरंच खूप छान आहे. कॅन आय केम अँड हेल्प यू टू वीड, आणि मी येऊ का आणि तुला तण काढायला मदत करू का? व्हाय यस सेड द बॉय, आणि मुलगा म्हणाला, हो का नाही. कम लेट्स डू इट नाऊ सेड हिज मदर, आणि मग तो आणि त्याची आई बाहेर गेले. द बॉय got up readily and went outside with his mother. The two of them weeded the garden beautifully and had a very good time together, working and chatting and laughing. आणि ते आणि त्याची आई खूप घाईघाईने बाहेर बागेत गेले, आणि त्यांनी काम करत, गप्पा करत, हसत खेळत त्या दोघांचाही खूप छान असा वेळ गेला, आणि कामसुद्धा झालं. ॲडॅप्टेड फ्रॉम गो अँड कम बाय लॉरा ई रिचर्ड्स. तर लॉरा ई रिचर्ड्स यांच्या गो अँड कम या कथेवरून घेतलेली ही छोटीशी कथा आहे, आणि या कथेतून आपल्याला शिस्त व परिश्रम याचे महत्त्व सांगितले आहे. आय होप यू अंडरस्टँड इट. ओके, तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.